जी राठोड सर आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. चला जोरात माझ्यासोबत. एकच मिशन, एकच मिशन, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची. असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही. हमारी यूनियन, हमारी यूनियन, एकच मिशन, एकच मिशन. तुमच्या मागण्या काय सर, काय सांगा. आमच्या मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारला, शासकीय निमशासकीय सर्व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून जुनी पेन्शनची मागणी आमची प्राधान्य आहे. या काही वेगवेगळ्या 18 मागण्या आम्ही त्या याच्यामध्ये देऊन ठेवलेल्या आहे. पण सगळ्यात तळमळीची आणि जीवाला लागणारी, आमची जिव्हाळ्याची, अति जीवलग अशी जी मागणी आहे, जी आम्हाला स्वाभिमानानं जगू देणारी आहे आमच्या निवृत्तीनंतर, ती फक्त ओल्ड पेन्शन आहे. आणि म्हणून आम्ही फक्त जुनी पेन्शन योजनाच आम्ही इथं हट्टानं मागणी करत आहोत. जर तुम्हाला या मोर्चातून मागणी सुद्धा नाही झाली तर तुमचा पुढचा पर्याय काय असेल. आम्ही आणखी आमरण उपोषणाचा सुद्धा आम्ही पुढे शासनाला सल्ला देणार आहोत. आम्ही पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडे आमचे उपोषण आम्ही जारी ठेवणार आहोत. तुम्ही किती कर्मचारी आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 17.5 लाख कर्मचारी या उपोषणामध्ये या संपात सहभागी आहेत. आपल्या या हिंगोली नगरीमधून सुद्धा, हिंगोली जिल्ह्यामधून जवळपास 7,500 कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये संपामध्ये वेगवेगळ्या जागी आपल्या आपल्या कार्यालयीन जागासाठी तिथं ते संपात सहभागी आहेत. ठीक आहे, तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचली जाईल. मी अपेक्षा करतो की आपल्या मार्फत शासनाचे कान उघडणी व्हावी व आमची सर्वांची मागणी जुनी पेन्शन योजनेची शासनापर्यंत जावी हीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.